तर मित्रांनो, आपण कालच एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यामध्ये 20% सर्वसमावेश योजना ही आता कुठेतरी म्हाडाच्या हातातून जाणार आहे आणि ती आता संबंधित महानगरपालिकाकडे जाणार असल्यामुळं म्हाडाची लॉटरी येणार किंवा नाही हा एक व्हिडिओ आपण कालच प्रसिद्ध केलेला होता आणि त्यानंतर मित्रांनो त्याच्यावर अनेक कमेंट सुद्धा आलेले आहेत. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही लॉटरी आता येणार का नाही हा प्रश्न असतानाच म्हाडाच्या पुणे मंडळाने मात्र मास्टर स्ट्रोक मारलेला आहे आणि दणक्यामध्ये कालच संध्याकाळी 4462 घरांची नवीन लॉटरी जाहीर केलेली आहे. आता मास्टर स्ट्रोक म्हणण्याचा उद्देश हाच आहे मित्रांनो की कारण आता सध्या 20% सर्वसमावेश योजनेचे भवितव्य अधांतरी आहे. कारण 12 ऑगस्ट 2026 चा जो काही शासन निर्णय आहे किंवा शासनाचं प्रसिद्धी पत्रक आहे त्याच्यानुसार आता ही 20% घरे किंवा 15% घरे ही संबंधित महानगरपालिकाद्वारे वितरित केली जाणार असल्याचं भाष्य करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळं अनेकांना एक धाकधूक होती की म्हाडाची कोकण मंडळाची आणि पुणे मंडळाची लॉटरी येणार आहे किंवा नाही. परंतु आता मात्र पुण्याच्या म्हाडा मंडळाने दणक्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. नेमका ही घरे किती असणार आहे त्याचं वेळापत्रक काय असणार आहे हे तुम्हाला सांगणारच आहे. त्याशिवाय 20% सर्वसमावेश योजनेचं भवितव्य कशा प्रकारे अधांतरी आहे हे त्याच्यावरही बोलणार आहे आणि पुणे मंडळाने जे काही निर्णय घेतलेला आहे म्हणजे कुठलाही आचार विचार न करता पटापट तो निर्णय घेऊन टाकल्याने सर्वसामान्यांसाठी घरे खुली केलेली आहेत त्याबद्दल मी पुणे मंडळाचं प्रथमच आभार मानू इच्छितो. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो की 20% सर्वसमावेश योजना ही पुणे मंडळामध्ये खूप प्रसिद्ध आहे, अर्थात त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो. जर तुम्ही 2025 ची जी काही लॉटरी आली होती म्हणजे 26 ला त्याची निकाल जाहीर झाला होता 10 फेब्रुवारी रोजी, तर 10 फेब्रुवारी 2026 रोजी तर त्या योजनेला 20% घरातील योजनेसाठी म्हणजे एकूण जर अर्जांचा विचार केला तर 2.25 लाख अर्ज हे जाहीर झाले होते. म्हणजे 2.25 लाख अर्ज हे या घरांसाठी आले होते. याच्यावरून पुण्यातील 20% घरांना किती प्रतिसाद मिळतोय हे अधोरेखित झालेलं होतं. म्हणून आता सुद्धा यावेळी सुद्धा तसाच प्रतिसाद मिळेल अशी म्हाडाला अपेक्षा आहे. पहिलं मित्रांनो मी तुम्हाला जाहिरात दाखवतो की जाहिरात काय आहे, कशा प्रकारे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि किती घरे उपलब्ध झालेली आहेत. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो आजच्या विविध वृत्तपत्रामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. आता आम्ही ही जाहिरात घेतली मित्रांनो लोकसत्ता या वृत्तपत्रामधून. आता लोकसत्तामध्ये पण काय झालं की लोकसत्ताच्या मुंबई एडिशन मध्ये जाहिरात आहे पण पुण्याच्या एडिशन मध्ये ही जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही. त्यांच्याकडून चुकून बघा लोकसत्ताच्या पेपरमध्ये म्हणजे पुण्याची पण जाहिरात मुंबईच्याच एडिशन मध्ये आलेली आहे आणि मुंबईची जाहिरात सुद्धा म्हणजे मुंबईच्या एडिशन मध्ये सुद्धा पुण्याची जाहिरात म्हणजे एकाच पेपरमध्ये दोन जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत. कदाचित ही टेक्निकल चूक असू शकते त्यांच्याकडून, परंतु पुण्याच्या लोकसत्तामध्ये तुम्ही शोधण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ती मिळणार नाही. पण मुंबईच्या लोकसत्तामध्ये तुम्हाला दोन जाहिराती दिसून येतील. पहिला मित्रांनो जे काही 4462 घरांची भव्य योजना 15% सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत 1491 सदनिका उपलब्ध आहेत आणि 20% सर्वसमावेश योजनेअंतर्गत 2971 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आता सोडतीसाठी वेळापत्रक पहा या ठिकाणी. ऑनलाईन अर्जाची सुरुवात झाली मित्रांनो 24 ऑगस्ट 2026 दुपारी 12 वाजल्यापासून याची ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे किंवा ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहे. ऑनलाईन रक्कम स्वीकृती दिनांक 24 ऑगस्ट 2026 सकाळी दुपारी 12 वाजल्यापासून अनामत रक्कम सुद्धा तुम्ही भरू शकता. त्याच्यानंतर तुम्ही पहा सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख व वेळ आहे मित्रांनो 15 सप्टेंबर 2026 रात्री 11:59 पर्यंत म्हणजे 15 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज स्वीकृती अंतिम दिनांक रक्कम स्वीकृतीचा अंतिम दिनांक आहे मित्रांनो 15 सप्टेंबर 2026 रात्री 11:59 पर्यंत म्हणजे ऑनलाईन अर्ज आणि पेमेंट एकाच दिवशी आहे 15 सप्टेंबर. नंतर बँकेतून जर तुम्हाला एनईएफटी आरटीजीएस करायचं असेल चलन जनरेट करून तर त्यासाठी अंतिम तारीख आहे 16 सप्टेंबर 2026 संबंधित बँकेच्या कार्यालयापर्यंत. नंतर सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी पहिली प्रारूप यादी लागणार आहे मित्रांनो 29 सप्टेंबर 2026 सायंकाळी 7 वाजता ही पहिली प्रारूप यादी जाहीर होणार आहे. दावे हरकती दाखल करण्याचा दिनांक पहिली प्रारूप यादी जाहीर झाल्यानंतर त्याच्यावर काही ऑब्जेक्शन असेल हरकती असतील तर ते सादर करण्याचा दिनांक आहे 1 ऑक्टोबर 2026 म्हणजे 1 ऑक्टोबर पर्यंत तुम्ही ते दावे सादर करू शकता सायंकाळी 7 वाजेपर्यंत. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी फायनल ड्राफ्ट लागणार आहे मित्रांनो 8 ऑक्टोबर 2026 सायंकाळी 7 वाजेपर्यंत. सोडत होणार आहे 13 ऑक्टोबर 2026 सकाळी 11 वाजता आणि अर्जदारांची संकेतस्थळावर यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक आहे 13 ऑक्टोबर
2026 सायंकाळी 6 वाजता म्हणजे 13 ऑक्टोबरला याची सोडत जाहीर केली जाणार आहे. आणि म्हणून बाकीची माहिती जे काही माहिती पुस्तिका आहे आणि डिटेल जे आहेत जी लिंक म्हणजे किमती काय आहे किंवा कार्पेट एरिया काय आहे ही सगळी माहिती आज 3 वाजल्यापासून आपल्याला आपल्या म्हाडाच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी वेबसाईट आहे मित्रांनो https://housing.mahada.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता. आता महत्वाचा प्रश्न मित्रांनो की पुण्याच्या मंडळाने जी काही जाहिरात प्रसिद्ध केली अशा परिस्थितीमध्ये गेली की सगळ्या प्रश्न पडला की ही जाहिरात येणार आहे किंवा नाही. परंतु खरंच कुठलाही म्हणजे जास्त आडेवेडे न घेता जास्त विचार न करता ही सरळ सरळ जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे. त्याच्यामुळे खरंच म्हणजे एक अप्रूव वाटलं मला. कारण आता कोकण मंडळाचं भवितव्य सुद्धा अंधांतरी आहे का काय असं वाटलं होतं. अनेकांनी कमेंट्स केल्या होत्या मित्रांनो की हा निर्णय चुकीचा आहे. आता महत्वाचं मित्रांनो हेच आहे की नेमकं ही काही 20% योजना आहे ती खरंच आता म्हाडाकरता तर्फेच राबवण्यात यायला पाहिजे. आणि याच्यावरती मी पुढे बोलणारच आहे की का राबवण्यात यायला पाहिजे. कारण महानगरपालिकेकडे तेवढी सक्षम यंत्रणा सध्या तरी नाही आणि त्याच्यावर कंट्रोलिंग कसं ठेवणार हाही खूप मोठा प्रश्न आहे. आणि आज मित्रांनो दुपारी आपण सविस्तर जाहिरात पाहूया की नेमकं याच्या किमती, कार्पेट एरिया आणि घरांचे ठिकाण कोणतं आहे ते. कारण ठिकाण तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ठिकाणी जे काही रावीत आहे, किवळे आहे, ताथोडे आहे, वाकड आहे, पाषाण आहे, धानोरी आहे, बालेवाडी आहे, लोहगाव आहे, हडपसर आहे, खराडी आहे, हे सगळे लोकेशन आहेत मित्रांनो ज्या लोकेशनला ही घरे उपलब्ध केलेली आहेत. इकडे मोशी, डुडुगाव या ठिकाणी, चिखली या ठिकाणी सुद्धा घरे उपलब्ध केलेली आहेत. त्याची डिटेल आपण दुपारी सविस्तररित्या पाहणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.